शुभम, अरे 6 तास झाले पिक्चर बघून, जाऊया घरी जाऊया. अरे काय मूर्ख आहे का रे जरा तू? काय पिक्चर दाखवलाय भ्यांचोत? गो पिक्चर आहे गो. अरे तुम्हाला डुंगणं धुता येत नव्हती ना त्यावेळेस तो रॉकस्टार निघालेला, रांझाना निघालेला. हा पिक्चर असतो. हा हे काय झालं की आपल्या पप्प्या घेतात. अरे काय पिक्चरमध्ये मला शिव्या द्यायची इच्छा नव्हती, शिव्या द्यायची इच्छा व्हायला आली ह्याच मिळालं. पिक्चर चांगला नाही पण चांगलं नाही. मला पण नाही अरे आवडला ती रे. स्टोरी काय असती कळतं का त्यांना? स्टोरी काय झालं की आपल्याला सही आहे करून बोंबलते नुसतं. तिची स्टोरी गेलेली असते, तिची मेमरी जाते आणि परत येते म्हणे. अरे काय ऋतिक रोशनचा पिक्चर पण चांगला होता त्यापेक्षा. माय मेरी शक्ती का गलत इस्तेमाल कर रे. अरे इथं पण नाही होत इस्तेमाल चांगला कुणाचा. मला तर असं वाटतं आता घरातली पण घरात घेणार नाहीत. अरे मला सोसायटीवाली पण घेणार नाहीत. लाज वाटायला लागल्या मला, कशी स्टोरी टाकू काय करू. घरातली पण विचारतात कुठल्या पिक्चरला गेलो, कुठल्या तोंडाने सांगायचं कुठल्या पिक्चरला गेलो म्हणून. हे तुला कळतं का? डोरेमॉनच्या डायरीतनं काढणी करतात ना, तसं वाटायला आलंय. ती काय झाली की आपल्या डायरी घ्यायची, तिच्या डायरीत पेगायचं आणि काढणी लिहायची. हां काय नाही आहे, नुसता फालतूपणा दाखवलाय. काय झालं की आपलं नाचायचं, बिकिनी शूट दाखवलं. त्यात काय संबंध आहे त्यात बिकिनी शूट दाखवायचा? चड्ड्या काढते आणि पळते. काय चड्डी काढून पाहायचं काम होतं त्या बीचवरती. आणि जाणारती काश्मीरला गेलेत कुठं, गोव्यात. फालतू पण असायला हे महागात पडला आजचा पिक्चर आपल्याला. महागात. मी तर आता थिएटरची त्या पायरीच चढणार नाही अजिबात. लाज वाटायला लागले. लाज. अरे तुझ्यासोबत पण गेलो, ह्याची पण लाज वाटायला लागली मला. अरे तू झेंजी होतास बरोबर, तर मी पण झेंजी झालो होतो ना. तर झेंजी पण मूर्खपणा म्हणू शकतो. त्यांना पण अक्कल नाही पिक्चर बघायची. काय बघितलंय का त्यांनी? उगी रडायचं, कोण प्रपोज करते, कोण CPR द्यायला लागले, कोण मरायला लागले. काय फालतू म्हणा लागलं पिक्चरमध्ये? काय आहे त्या स्टोरी त्या पिक्चरमध्ये? नॉनसेन्स.